कोवाड ग्रामसभा 8.5 तास गाजली। विकास कामातील कथित अनियमिततेवर ग्रामस्थांचा संताप। रस्ता, जलजीवन मिशन आणि पिकअप शेड प्रकरणी चौकशीची मागणी। चंदगड तालुक्यातील कोवाड ग्रामपंचायतीची ग्रामसभा विकास कामातील कथित भ्रष्टाचार, आर्थिक अनियमितता आणि अपूर्ण कामांच्या मुद्द्यांमुळे तब्बल 8.5 तास गाजली। ग्रामसभेत ग्रामस्थांनी विविध विकास कामांच्या खर्चाचा हिशोब मागत ग्रामपंचायत प्रशासनाला धारेवर धरलं। या ग्रामसभेकडे संपूर्ण तालुक्याचं लक्ष लागलं होतं। गावातील जागरूक नागरिक विनायक कोले, पांडुरंग बांद्रे, जानबा कांबळे यांच्यासह अनेक ग्रामस्थांनी विकास कामांची बिलं, मोजमाप पुस्तकं, कंत्राटं आणि निधी खर्चासंदर्भातील कागदपत्रांच्या आधारे विविध प्रश्न उपस्थित केले। अनेक प्रश्नांना समाधानकारक उत्तर मिळाली नसल्याचा आरोप यावेळी ग्रामस्थांनी केला। ग्रामसभेदरम्यान सरपंच अनिता भोगण आणि काही सदस्य अवघ्या 1.5 तासात सभागृहातून निघून गेल्यानं ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली। ग्रामसेवक नरेंद्र बेरेकट्री आणि श्रीकांत सोनार यांना विविध प्रश्नांची उत्तर देताना अडचणींचा सामना करावा लागला। काही विकास कामांशी संबंधित बिलं आणि मोजमाप पुस्तकं तत्काळ सादर करता आली नसल्यानं सभागृहातील वातावरण अधिकच तापलं। काही खर्चाच्या नोंदीमध्ये आकडे बदलल्याचा, व्हाईटनरचा वापर करून दुरुस्त्या केल्याचा, तसंच जुन्या नोंदींमध्ये फेरफार झाल्याचा गंभीर आरोप ग्रामस्थांनी केला। याबाबत ग्रामसेवकांसह तत्कालीन पदाधिकाऱ्यांची चौकशी करण्याची मागणी करण्यात आली। देसाई गल्लीतील 2020-21 मधील रस्ता काँक्रिटीकरणाच्या कामासाठी लाखो रुपयांची बिलं अदा करण्यात आली, मात्र प्रत्यक्षात काम झालं नसल्याचा आरोप ग्रामसभेत करण्यात आला। या प्रकरणी संबंधित ठेकेदार, ग्रामसेवक आणि पदाधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी करण्यात आली। पिकअप शेड उभारणीसाठी मंजूर निधीतील आगाऊ रक्कम स्वीकारूनही काम पूर्ण झालं नसल्याचा मुद्दाही चर्चेत आला। या संदर्भात संबंधित ठेकेदार आणि जबाबदार व्यक्तींवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याचा ठराव मंजूर करण्यात आला। जलजीवन मिशन अंतर्गत उभारण्यात येणारी पाणी टाकी अद्याप पूर्ण न झाल्याबद्दल ग्रामस्थांनी तीव्र नाराजी व्यक्त केली। अपूर्ण कामं तातडीनं पूर्ण करण्याबरोबरच संबंधित कंत्राटदारांवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली। ग्रामसभेत एकूण 20 महत्त्वाचे ठराव मंजूर करण्यात आले। त्यामध्ये विकास कामांची चौकशी, अपूर्ण कामांवरील कारवाई, निधी वसुली, ग्रामपंचायत मालमत्तांचा पारदर्शक लिलाव, गावठाण यादीतील अनियमिततेची चौकशी तसंच विविध कंत्राटांची तपासणी यांचा समावेश होता। ग्रामसभेच्या शेवटी गावच्या विकास निधीचा अपहार झाल्याचा आरोप करत संपूर्ण प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्यात यावी आणि दोषींवर कठोर कारवाई करावी अशी एकमुखी मागणी ग्रामस्थांनी केली। कोवाड ग्रामसभेतील या घडामोडींमुळे तालुक्यात चर्चेला उधाण आलं असून आता प्रशासन कोणती भूमिका घेतंय याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे। अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राइब करा।